शकता. टेडी कबूतर आहे ना, ते जास्त मोठं नाही पाहिजे कबूतर. याच साईज मध्ये कबूतर आहे टेडी कबूतर. प्रत्येक टुर्नामेंटला प्रत्येक शर्यतीला त्याचे बच्चे जे राहतात ते नमूदच राहतात. ही मादी संध्याकाळी उठलेली आपल्याकडे. हा कबूतर आपल्याकडं 5-7 वर्षापासून उडतोय. बापरे. अरे बाप. हे बघा मित्रांनो, त्यांची मेहनतचं फळ बघा. सगळं ट्रॉफ आहे. हे बघा त्यांना वासा कधीच आहे आणि किती साल आहे त्यांचा. हे बघा 2023 2025 आणि आत्ताची लेटेस्ट 2026ची. ही उत्तर महाराष्ट्र केसरी झाली ना, संगमनेर आपल्या त्याच्यात पण फर्स्ट आला. त्याच्यामधली त्यांची ट्रॉफी ती. हे बाकीच्या KPL आपल्या हे थंडीचे आहे का? हा थंडीचे KPL मध्ये सेकंड आला होता. थंडी 10 मिनिटांनी दुसरा नंबर आला होता. ही 2021 ला तिसरा आला. ही 21ची. हे सर्व त्यांचे मेहनतचं फळ आहे. नुसते कबूतर आणून चालत नाही, नसे उडवावं पण लागतं आणि त्यांची ब्रीडिंग करून ते उडवावं लागतं. नुसते आणायचे फायदा नाही. मित्रांनो, हा त्यांचा ब्रीडिंगचा सेटअप आहे. हे पुरं मोकळं वातावरण, एक पण बिल्डिंग नाही, काहीच. ब्रीडिंगचा सेटअप आहे त्यांचा पुरा. म्हणजे इथून ते पट्टे काढतात खाली उडवायला नेतात. मी उनका नाही लिहिला मी. जेव्हा मित्रांनो दाणा टाकतो हे बोल रे. तेव्हा मित्रांनो, ही सर्व त्यांची ब्रीडिंगचे जोडे आणि याच्यामध्ये पठ्ठे पण येते. आणि हेच पठ्ठे ते खाली नेते बुडवायला. इथं तुम्हाला टॉप क्वालिटीचे दिसतील. ते बघा सर्व टॉप क्वालिटी. हे बघा एकदम लिमिटेड जोडे. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्हाला आमचं उडानचा तुम्ही बघितला असेल. हा पार्ट 2 आहे. हे त्यांची ब्रीडर जोडे. इथं मोजकेच कबूतर आहे का तुमचे, है ना? मोजकेच कबूतर आहे त्यांचेच फक्त ब्रीडिंग आहे. तर ते नुसते एक शर्यत खेळायची म्हटले ते 500-600 कबूतर, मग त्याच्यामधून ते काय उडत आहे. हे एकदम मोजकेच आहे. यांचेच पट्टे ते उडवत आहे. यांचे पट्टे निघले की ते उडलेच पाहिजे. हे बघा तुम्हाला काही पिल्लं पण दिसतील त्याच्यामध्ये. हा एक एकदम लिमिटेड जोडे, एकदम डिजिटेड. बाजू नसली होती. हे बघा त्यांच्यावर कमकर. हे बघा मित्रांनो, हे त्यांचे सर्व जोडे. हे बघा एकदम मस्त साफसफाई बघा कशी आहे. हे बघा सर्व त्यांचे इथलेच बच्चे ते काढतात. हे जोडे त्यांचे एकदम भारी आहे आणि तेच बच्चे खाली घेऊन जातात. एकदम सेट पेअर आहे त्यांचे. याच्यामध्ये तुमचे जोडे कोणचे आहेत जुने एकदम? खाली तुम्हाला ते बच्चे दाखवले. हा गरम कबूतर आहे नाही, थांबते नाही का ठिकाणी. माणसाची सवय नाही त्यांना त्याच्यामुळे. हे बघा खाली तुम्हाला बच्चे दाखवले 4 बच्चे. हा कबूतर आपल्याकडं 5-7 वर्षापासून उडतोय. बापरे 5-7 वर्ष. आणि अंधार बसलेला कबूतर. याचे पट्टे बघा त्याचे पट्टे. 7 वर्ष कबूतर टिकून उडणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढं इथं मार पण तसा चालतो. एवढा मार मध्ये जितकी भेटेल ना माझी सापको. आणि बॉर्डरवरून आपण माझी आणली गॅरंटेड जोडा आहे. पण बच्चे फेल झाले. प्रत्येक टुर्नामेंटला प्रत्येक शर्यतीला त्याचे बच्चे जे राहतात ते नमूदच राहतात. मादीचे डोळे बघा.
अरे बाप, एकदम म्हणजे लाईनी पाहिजे त्या सर्व लाईनी तिच्यामध्ये, डोळे म्हणजे लाईनी पाहिजे. आपल्याला खाणार उडलेला आहे माझ्याकडं, त्याला चांदीच्या रिंगा भेटलेल्या आहे पहिल्या 2023 मध्ये. 2023 ला फेस्टिवल मारलेला आहे, त्याच्यानंतर शर्यतीत पण एक वेळेस 5 वाजता बसलेला होता. डोळे बघा उतरायचे. हा सुद्धा घरचा पट्टा आहे आपल्या, घरचेच म्हणजे घरचाच पट्टा ब्रिडिंगला आलेला आहे. इथे हा त्याचा बॉर्डरून आणला होता मी त्याचा भाग. बॉर्डर वरून. आता हे बॉर्डर वरून म्हणजे तुम्ही नेमकी कुठून आणले होते हे सांगता? मी आपल्या अमृतसरला गेलो. अमृतसर स्वतः जाऊन आणलेले आहे तुम्ही? आणलेले हो, पंजाब अच्छा, म्हणजे ते आता हे सध्या ग्रुप वरती इकडून. आणायच्या पहिले जेव्हा बॉर्डरला अच्छा. आणलेले कबूतर आहे. म्हणजे त्यांचा रिझल्ट त्यांना एकदम भारी भेटलेला आहे. आणि त्याला ही उस्ताद कडली पट्टी लागलेली आहे. त्यांचे वस्ताद साब लोन अक्रमजी त्यांची पट्टी आहे, हे बघ, एकदम रेड आईज. म्हणजे आता सध्या युट्यूब इंस्टाग्रामवरचे पण आपले एकदम फेल जात नाही कोणते. म्हणजे यांचं पट्टा निघलं का ते उडणंच आहे त्याला आणि नमूद होणंच आहे. आता भरपूर तुम्हाला पण दाखवले असेल टेडी, ओरिजिनल टेडी काय आता हे बघा. हे बघ टेडी कबूतर. ते एक तुम्ही आता त्याचे सांगा की कसं पाहिजे कबूतर आता फक्त. टेडी कबूतर आहे ना, ते जास्त मोठं नाही पाहिजे कबूतर. याच साईज मध्ये कबूतर आहे टेडी कबूतर. हा ना, जे असली टेडी कबूतर आहे त्याला काळं पोर आलं पाहिजे. हे ओरिजिनल टेडी. हो, हे डोळे बघा. नाही तर जे ते टेडी कबूतर हे बघा, टेडी कबूतर कसं असताना मेन. हे आहे टेडी कबूतर. आउटलाईन पहा त्याची, कट्स बघा कशी दिसतं काय रे, एकदम शार्प. एकदम छोटी साईज मध्ये, छोटी साईज, त्याला माती लागलेली. सुरतीच त्यांची वेगळी एकदम. तिची मादी एकदम कट्स त्याचे एकदम खरीच दिसतं का, एकदम भारी. छातीवादीची एकदम छोट्या हाईटचं पण एकदम प्रॉपर हाईट हे म्हणतो आपण. आता आपण यांचे बच्चे लावून या गोल्डन मध्ये क्रॉस करून मग उडवणार आहे. गोल्डन आपण उडवत नाही. सोलार टेडी म्हणजे ब्रीड एकच राहते, फक्त कलर त्यांचा वेगळा राहतो आहे ना. 10 नंबर टेडी मध्ये हा हा, त्यांचे रिंग लावून आलेले डायरेक्ट 41 नंबर टेडी आहे. म्हणजे एक जोड्याचे ते कलर वेगळे वेगळे फेकू शकतो. कलसेरा, जॉन सेरा तसे. हा त्यांचा टेडी म्हणजे हे सर्व त्यांचे ओरिजिनल टेडी म्हणले. एकदम छोट्या साईज मध्ये प्युरिटी एकदम. आता नाशिकमध्ये सर्वात जास्त ते आणलेले यांनीच आहे आणि उडलेले रिजेक्टेड यांच्याकडेच आहे नाही का. भरपूर जणांकडे टीडी आहे पण रिजेक्टेड टीडी म्हणतो ना ही यांच्याकडे. आणि तेवढं त्यांनी वर्ष त्याला लावलेलं आहे त्या शॉकसाठी. तेवढा अभ्यास पण त्यांनी केला आहे त्या कबुतरांचा. याला पण 4 नंबरची रिंग आहे. जेवढे रिंग आलेले आहे डायरेक्ट आलेले कबूतर आहे. प्रॉपर रेड आहे. यांचे बच्चे ऑलरेडी उडते आपल्याकडं. यांचेच सर्व करतात. आता उस्ताद कडे जाणार त्याला आपण आपल्या घरची जी जोडा दाखवला ना पहिले एक नंबरला गोल्डन. हा, त्याची पट्टी लावलेली. त्याची पट्टी लावली. म्हणजे त्यांच्या याच्यामध्येच त्यांच्या बरोबर त्यांनी एक टेडी जोडा. एकदम छोटी साईज एकदम. ही ब्रीडर थोडे तरी मला असं वाटतं एकदम छोटे पठ्ठे म्हणतो आपण तशामधले. एकदम छोटीशी साईज. नाही तर अशी एकदम मोठी मोठी साईज नाही काही नाही. आणि अशी उडान पण अशी तुमची. हे सर्व ओरिजिनल टेडी. अशी टेडी इम्पॉर्टंट आहे. ही मादी पण आपल्याकडे उडलेली आहे. ती पण जोड्यात टाकली आपण. हे उडूनच आपण जोडे तयार केलेले.
म्हणजे तुम्ही ते आठी जोड पाहतच नाही, नाही. फक्त जो उडला तोच वरती आला. जोडी लावून हा ना. त्यांचे बच्चे पण 100% आपल्याकडे उडतीलच. सेटअप एकदम एक पण एकदम Golden जोड साफसफाई गोल्डन. हा बी बॉर्डरवरून आणलाय मी. त्याला जेव्हा गेलो होतो बॉर्डरवर, वाघा बॉर्डरवर स्वतः गेलो होतो, त्याला 3 स्टॅम्प लागलेले होते. बाप. येणार हा गोल्डन बनणार पा डोळे बारीचे. ही लाठी तुमने उड़े थे क्या आपकी लाठी? नाही, इसको नाही उडायचं. ऑलरेडी 3 स्टॅम्प लागलेले होते ना. म्हणजे हा उडालच आपल्याला गॅरंटी होती त्याची. याचाच पट्टा आहे. आता जो एक आपल्या फेस्टिवलला जो एक कमी झाला मारला गेला तो याचाच पट्टा होता. आणि त्याच्या ऑलरेडी त्याच्या 3-4 शेळीच्या पट्ट्याच्या शर्दी झालेल्या होत्या, पण यावेळेस तो मारला गेला, नाही तर अजून आपले घंटे प्लस झाले असते. मित्रांनो उगाच नाही ते 1 नंबर मारतं लगातार 3 वर्ष, सोपं नाही ते. म्हणजे खाली कमकगर दाखवल्या. हा Red eyes खालचे मध्ये. रेड आईज मध्ये हे त्यांचे आणि आई बाप. आई बाप. हे बघा डोळे बघा असे मस्त रेड आईज मध्ये. यांचे आई बाप ते उस्तादने आता कितीने आणलेले काय आता आपल्या इथं सांगून उपयोग नाही. लोकांना हे वाटतं की आपल्याला रिझल्ट भेटले त्या आता मिनिमम तुम्ही एवढ्यांना खर्च किती केला असाल लावता डाय, म्हणजे हिशोब नसेल त्यांना. एक जोड आपल्याला कमी याच्यात भेटले हा. आणि भेटले पण नाही तर देत नाही. नाही तर देत नाही. या मादीला आपण आता ट्रेनिंग लावलाय. नाही म्हटलं तरी त्यांनी 10 लाख प्लस खर्च केला असेल एवढ्याला आहे ना. जादा होऊन एवढा खर्च एक शॉपसाठी एवढं करत नाही कोणी भाई. आणि त्यांना असं शॉप त्यांचा जुना आहे त्याच्यामुळे ते करता. नाही तर आजकाल फक्त आणा का उतरण उडवा. ते ब्रीडिंग पण करतात. ब्रीडिंगचं पण त्यांना एकदम टेडी आणि कमकगर मध्ये क्रॉस कबूतर बनवलेलं आहे उडांसाठी खास. आता याचे बच्चे पण आपल्याकडे खाली नमूद होते. खाली सर्व इंचेस पट्टे. ब्लड लाईन आहे मिया नजीर. त्यांची मिया नजीर झाली त्याची ब्लड लाईन गोल्डन किंवा तस्वीरवाले गोल्डन म्हणते डोळे एकदम एकदम छोटे छोटे साईजचेच कबूतर आहे ना. काहीच त्यांना अंगावर नाही. तस्वीरवाली मध्ये हे खुलायला पण जास्त टाइम नसेल घेत आहे ना. आहे ना. उडवायची हुशार करायची गरज नाही. हा ना. फक्त पडदार हा. जायचं फक्त खोलून द्यायचे त्यांचे बसणार उडवायची गरज नाही. म्हणजे यांना आपण ते गावरंग कबूतर आपण जसे म्हणतो 2-2, 3-3 महिने कसवा लागतात तेवढं तेच. आपण फेस्टिवल मारून बसले आपण बॉर्डरून आणला होता मी. त्याचे पण खूप चांगले रिझल्ट आहे त्या कबुतराचे. 3-4 शर्दी पण मारून बसलेले आहे फेस्टिवल मध्ये पण प्रॉपर कबूतर. त्याला आपण निळे कमकगर मादी लावली. तेव्हा ते निळे बच्चे होते ते इंचेस याच्यामध्ये लायला आलेले असे. कमगर मध्ये पण निळे कलर येते असे. बॉर्डरून आणलेला होता बॉर्डर वाला. म्हणजे हे तुम्ही कधी आणले होते? किती वर्षापूर्वी आणलेले? याला 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षापूर्वी त्यांनी स्वतः आणलेले. मग त्यांचे रिझल्ट घेऊन त्यांनी ते केलेले. याचा पट्टा आहे. हा, याचा पट्टा आहे. अच्छा हा का. हा उडवला नव्हता मी पण याचे पट्टे हा संध्याकाळ पण आपल्याला आता त्याचे पट्टे उडत आहेत. मस्त. म्हणजे त्यांनी असे मागवले नाही, स्वतः जाऊन आणलेले. आणि ते जे सर्व नामचीन आहे त्यांच्याकडून आणलेले त्यांनी. हे बघा कसे त्यांचा सगळे इथूनच त्यांचा सर्व मेहनत येईल. हीच त्यांची मेहनत ते मेहनतचं फळ त्यांना दरवर्षी भेटत आहे. लगातार 3 वर्ष 1 नंबरची पोझिशनवरती आहे. अजून नाशिकमध्ये कोणी त्यांना असं टक्करमध्ये नाही. हे पण टेडी. नाही तर आत्ताचे ते आले 128 आणि काय काय ते असे फार एवढे लंबे लंबे राहतात. ही दोन बघा रिझल्ट पाहून. नाही तर ते म्हणतात कल सिरीज पाहिजे असेच पाहिजे. हे बघा सर्व एकदम छोट्या मापामध्ये एकदम फिट कबूतर आहे. हंडी जोड पण बघत नाही.
ये ऐसे लेते हैं इसमें आने अच्छे ये बघा कबूतर 12 बड़े हो जाएंगे अंदर। अरे बहुत उन्हें इंसान ही देखा नहीं ना ऐसा, सिर्फ वो आते होंगे बस, बाकी कोई नहीं। कोणचे? हे सगळे जुने कलपड कबूतर आहे आपले. हां असं काही नाही की आपण ते कबूतर आणले म्हणून हा. आपले जुन्याचा शोक सोडला नाही. पहिलं नाव आपलं ह्या कबुतरांनीच केलेले. हां ना. कलपड, हे ताईचे, हे गाजरे, हे सर्व जुने कबूतर आपण तसे ठेवलेले. हे बघा मित्रांनो त्यांची जुनी कबूतर असावी. आणि हे पण आपल्याकडे उडतात संध्याकाळपर्यंत. आता हे स्वतः ही मादी संध्याकाळपर्यंत उडलेली आहे आपल्याकडे. ही खालची मादी उडलेली स्वतः. पाहिजे हे पण त्यांचे जुने कबूतर आहे ती मादीच्या 3-4 शर्दी झालेल्या आपल्याकडे. 3-4 शर्यतीची मादी. एक कबूतर 7 शर्यत त्याची उडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. थोडं ध्यानी पण पाहिजे आणि तेवढं मार खायची क्षमता पण आहे त्याची तेवढी. त्याला 15 वर्ष झाले या कबुतराला. 15 वर्षाचा कबूतर. 15 वर्ष. किती भारी कबूतर हे बा. हा त्यांचा बॉर्डरवाला कबूतर आहे साईज पाहिजे. हा पण डबवालाच ना? डबवाला. हे सांगितलं होतं नाही का? हेच कल्पडांमधले हा. सर्व. त्यांच्यामध्येच निघलेले सर्व. हे बघा, कल्पना. तुम्हाला म्हणजे आता तुम्ही गावरण होते पण तिथून मग असं नाही का बॉर्डर टेडीचा कसं का लागला होता ना आता असं काही? हे उन्हाळ्याच्या हिशोबाने आपण ते आणि आता बाहेरून एवढे लोक हा. आणले तर मग आपण पण म्हटलं, बाबा, अच्छा. आपण तो शौक केला पाहिजे. हा त्या हिशोबाने मग ते आपण गेलो आणले. म्हणजे जर रिझल्ट असा भेटला की नंतर हा काही अजून चांगल्या ओळखी झाल्या त्या ओळखीमध्ये आपण अच्छा. त्या function मध्ये ते उतरलं. आता म्हणजे कसे बाकीचे पण आहे, पंजाबी झाले किंवा ते इलाहाबादी म्हणतात टोकवाले, त्याच्यापेक्षा तुम्हाला यांचा रिझल्ट चांगला वाटला रिझल्ट चांगला आला त्याच्यामुळे आपण याच्यात जास्त हा. interest घेतला. आणि एकदम सगळे दिसायला पण चांगले आणि त्यांनी एकदम Result वापसी चांगली आहे. वापसी मेन आहे. आणि ब्लड लाईन म्हणजे हे कबूतर उन्हाळ्यासाठी बनवलेले. हा हे ना. दुबईमध्ये पाकिस्तानमध्ये बरोबर. 45-46 डिग्री मध्ये हे तरी कबूतर. पण उडत्या मग. म्हणजे आपल्याकडे ते 40-41 आता आता यावर्षी आलंय. एवढं वाढलं. नाही तर एवढं होत नव्हतं. मागच्या वर्षापासून. मागच्या वर्षी आपल्याकडे हवा खूप होती. ते कबुतरांचं वजन कमी असल्यामुळे त्यांना हवा आणि ऊन एवढं काही त्रास देत नाही. यावर्षी किती घंटे झाले तुमचे 78 घंटे आणि मागच्या वर्षी 81 घंटे झाले. आणि त्याच्या हे 3 वर्ष लगातार होते ना हो. त्याच्यामध्ये बघा सगळे एकदम असं पण नाही की एकदम ते नाही का 23 ला आपण होतो, 24 ला नव्हता आला प्राइस. हम्म. 23 ला होतो, नंतर 25-26. अच्छा 25 असं एक दिवस गॅप पडला होता. आणि क्वालिटी चालेल मित्रांनो. तर कसा वाटला तुम्हाला शॉक नक्की कमेंट करून सांगा. सचिन भाऊ आहे यांचा. यांचे कबूतर लिमिटेड कबूतर आहे, मोजून एकदम असे नाही, लिमिटेड कबुतरांचा शॉक आहे त्यांचा. यांचे कबुतरांचे मस्त सेटअप पण कसा आहे त्यांचा, याचा झोपचाल पण आहे. क्या असतं एकदम नाही का मग 100-150 जोडे कैची ठेवले मग आमचे आजचे काय एकदम लिमिटेड जोडे. त्याच्यामध्येच त्यांची चांगली 30-31 जोडची शर्यत खेळतात, जास्त पण नाही खेळत, एकदम क्वालिटीमध्ये सिस्टमॅटिक काम एकदम. चालेल भेटूया तुम्हाला एक नवीन कबूतर बाजीकरसोबत. सध्या नाशिकमध्ये सर्व टॉपचे खिलाडी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि तेवढं ते करता पण ते स्वतः पॉलिटिशियन आहे तरी पण ते एवढं करता खूप मोठी गोष्ट आहे.